आधार दिन दुबळ्याला त्रिवार असावा मुजरा आमच्या गडकिल्ल्याच्या श्रीमंताला. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आई अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होऊन जुगाई मातेचा आशीर्वाद घेऊन मी जयेश फोटफोटे तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय. महत्वाची मॅच, दोन्ही बलाढ्य संघ एका बाजूला आहे ठाणेश्वर पालिये, ज्या संघाने 6 बॉल 29 धावा बनवल्या. याआधी बॅटिंग केली सिद्धूने. स्वतःवरती विश्वास असेल तर येणारी युद्ध जिंकली जाऊ शकतात, त्याचं एक्झाम्पल सेट करणारी मॅच पाहायला मिळाली. जबरदस्त मॅच. आणि कात्रा देवीचे समर्थक थोडेसे नाराज झाले होते, ते निघाले देखील होते, परंतु ही मॅच पाहिल्यानंतर मी म्हणेन थांबले देखील असतील. सामन्याला सुरुवात होते. दोन बलाढ्य संघ गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज सज्ज, फलंदाज देखील सज्ज झालेत. पहिलाच बॉल अनिकेतचा थोडासा पाठीमागे आपडला आणि त्यानंतर एक्स्ट्रा धावेने सुरुवात केली. पहिलाच बॉल व्हाईट +1, एकूण 2 धावा फलकावरती. 1 बाउन्सचा इशारा देखील दिला गेला आणि अनिकेतने चूक केली, शोल्डरचा अतिरिक्त वापर केला. बॅक ऑफ दी लेंथने हा चेंडू टाकलाय आणि म्हणूनच एक्स्ट्रा धावा देखील आलेत. हा बॉल वेगात, बरोबर वेगाबरोबर अचूकता पाहिजे ती नाहीये आणि म्हणूनच या बॉलवरती एक्स्ट्रा धावा देखील पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा धावेने धावसंख्या आतापर्यंत 3 वरती आहे. हा बॉल चांगल्या रीतीने टाकला जातोय. या बॉलवरती आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका खेळण्याचा गरजेचं होतं, परंतु चूक झाली आहे. सिंगल दा फलकावरती ऍड, 4 धावा फलकावरती. हा बॉल चांगल्या रीतीने टाकलाय. हा टप्पा तुम्हाला राखावा लागेल. थोडासा फुलर लेनचा वापर, त्याच्यानंतर आडव्या बॅटने पुन्हा एकदा चूक केली. सातत्याने कुठेतरी आपल्याला ही टेनिस बॉल मध्ये ज्या प्रकारे आपण बॅटिंग करतो त्या प्रकारची बॅटिंग पाहायला मिळते. तुम्हाला लेदर बॉल सारखी बॅटिंग करावी लागेल, म्हणजे मेरिट वरती फटके खेळावे लागतील. ज्या दिशेने बॉल येतोय त्या दिशेने फटका. आता ड्राईव्हचा फटका कव्हरच्या दिशेने, सिंगल दा फलकावरती ऍड होईल. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण का नॉन स्ट्राईक एंडला क्षेत्ररक्षक नाहीयेत, बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नाहीयेत. प्रयत्न करणं गरजेचं होतं, परंतु थांबवलंय, कारण विकेट आली तर कुठेतरी त्याचा परिणाम हा सायकोलॉजिकल परिणाम होऊ शकतो आणि म्हणूनच स्वतःला थांबवलंय. 6 धावा फलकावरती पाहायला मिळत आहे. पहिल्या 2 बॉलवरती एक्स्ट्रा धावाला, परंतु त्यानंतर 3 बॉल चांगल्या रीतीने. हा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा धावींसाठी बाहेरच्या दिशेने हा बॉल टर्न होत असताना पाहायला मिळालाय. लेग कटरचा वापर इथे मात्र झालाय जरूर, परंतु हा बॉल एक्स्ट्रा धावींसाठी एक्स्ट्रा हाताळला गेला. वेदांत जाधव चॉकलेट बॉय पंचांच्या भूमिकेत पुन्हा एकदा ती चूक. आडव्या बॅटने खेळायला गेले आणि त्यानंतर सेफ हँड मध्ये हा चेंडू विसावलाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. पहिला धक्का रेहान माघारी. फटका खेळण्याचा प्रयत्न, हा बॉल डॉट आलाय. चांगला बॉल डिलिव्हर केला जातोय. ही गोलंदाजी तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे संघ सहकार्यांना. शेवटचा बॉल या षटकातील 7 धावा फलकावरती. ओहो, चेंज ऑफ पेस, परिवर्तन गतीमध्ये आणि त्यानंतर अपील केलं गेलंय आणि केतन तिर्लोटकरने अपील केलंय, म्हणजेच काहीतरी तथ्य असू शकतं आणि परंतु त्याचा परिणाम हा पंचांवरती झाला नाहीये, कारण का केतन तिर्लोटकर जर पाहायला गेलं तर एक चांगले खेळाडू आहेत आणि प्रामाणिक खेळाडू म्हणून त्यांची ओळख देखील आहे. या बॉलवरती जर पाहायला गेलं तर डॉट बॉल, म्हणजेच पहिल्या षटकामध्ये आलेत 7 धावा. एक्स्ट्रा धावा हाताळून देखील सुद्धा इथे 7 धावांचं षटक, मी म्हणेन चांगला कमबॅक अनिकेत गाडीने केलाय. चूक केल्या होत्या सुरुवातीला. ओके, यस. पहिलं षटक 7 धावांचं, दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करायचं आहे.
दुसरं षटक महत्वाचं. पहिल्याच बॉल वरती लॉफ केलाय. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे वार. सीमारेषा पार चौकार. चौकार. दुसऱ्या बॉलवरती षटकार. वाह काय फटका. लाजवाब टायमिंग. बॅट आणि बॉल मध्ये फाईट. लाईट. षटकार 6 धावांसाठी. आ रहा हूं. सूरज खुद उगाना पड़ता है. षटकार टोकलाय. आता आपली दहशत दाखवण्याचा प्रयत्न. या बॉलवरती एक्स्ट्रा आलेत. एक्स्ट्रा हाताळला हा बॉल. एक्स्ट्रा धावांसाठी म्हणजेच 2 बॉलवरती 11 धावा खर्च केलेत. केतन तिर्लोटकर वरती आक्रमण. या बॉलवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 8 डॉट आलाय. चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हर केलाय. या आधी दोन्ही बॉल चांगल्या रीतीने टाकले होते परंतु त्याच्यावरती आक्रमण केलं होतं. कॉन्फिडन्स आहे कारण का मागच्या मॅच मध्ये चांगला खेळ. या बॉलवरती संयम राखलाय. या बॉलवरती संयम राखणं देखील गरजेचं होतं कारण का चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हर केलाय. सन्मान दिला या बॉलला. संख्या रोखली गेल्या. लोवर फुल टॉस. चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. वाईट यॉर्करचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये यश आलं. धावसंख्या जी आहे ती रोखली गेली. या बॉलवरती अजून एक वार. फटका लाजवाब आहे. टायमिंग प्रॉपर आहे. षटकार पाहायला मिळतोय सिद्धूच्या बॅट मधून. या षटकामध्ये 17 आल्या म्हणजे 17 + 17 34. पहिल्या षटकामध्ये किती होत्या. पहिल्या षटकामध्ये होत्या फक्त आणि फक्त पहिल्या षटकामध्ये 7. या षटकामध्ये 34 म्हणजे धावांचं टोटल 41 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. वाह काय बॅटिंग केली. सिद्धूचं कौतुक करावं लागेल. स्वतःवरती विश्वास राखला आणि केतन तिर्लोटकर वरती आक्रमण केलं. हा बॉल टायमिंग प्रॉपर आहे. फटका हवेमध्ये आहे. जास्त काळ उंची आणि त्यानंतर हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. वाह आता थांबायचं नाव घेत नाहीये. पहिलाच वार सीमारेषा पार षटकार. बॅटची हलकीची किनार. पाठीमागच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल द फलकावरती आड होईल. सिंगलच्या मदतीने धाव संख्या आतापर्यंत 48 धावा द फलकावरती. आता मला वाटतं या मॅच मध्ये 60+ धावा बनतील परंतु बनवावे लागतील कारण का अपोजिट संघाकडे देखील तेवढेच ताकदीचे खेळाडू आहेत. जे चॅलेंजिंग षटक आहे ते महत्वाचं आहे. त्या षटकामध्ये जबाबदारीने गोलंदाजी करणं गरजेचं होतं. या बॉलवरती पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाहीये. कव्हरच्या दिशेने फटका. त्यानंतर डीपला प्रोटेक्शन. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल. 2 धावा दा फलकावरती. दुहेरी धाव दा फलकावरती आर झाले. फेकी चांगली नाहीये परंतु बॅकअप साठी क्षेत्ररक्षक होते आणि म्हणूनच या तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. त्यानंतर आता मात्र 2 धावा दा फलकावरती. याच बरोबरीने ठाणेश्वर पालियस संघाने 50 धावा दा फलकावरती जोडल्या. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. सिद्धूने या मॅच मध्ये जबाबदारीने क्रिकेट खेळण्याचं दायित्व दाखवलं आणि म्हणूनच धावसंख्या आता मात्र 50 पार करत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा पिचचा वापर परंतु थोडंसं ऍडजस्ट करून खेळणं गरजेचं होतं. याच बॉलची उंची ओळखणं गरजेचं होतं. उंची ओळखता आली नाहीये. बॅट स्विंग थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. त्यानंतर इथे धावा रोखल्या गेल्या. 4 मध्ये आतापर्यंत 9 खर्च केल्या. शेवटचे 2 बॉल. या बॉलवरती एक्स्ट्रा धाव एक्स्ट्रा आले म्हणजेच अजून 2 बॉल पुन्हा एकदा टाकावे लागतील. 51 धावा धाव फलकावरती. शेवटच्या षटकामध्ये या 2 बॉलवरती तुम्हाला कमीत कमी धावसंख्येला रोखायचं आहे.
या बॉलवरती फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. ही गोलंदाजी सुरुवातीला करणं गरजेचं होतं, चूक केली, त्याच्यावरती परिणाम भोगावा लागला. परंतु आता विकेट आली आहे, सिद्धूची विकेट महत्वाच्या क्षणी. परंतु सिद्धूच्या बॅटिंग साठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. पाले संघ जबरदस्त बॅटिंग केली. करावं लागेल आयोजकांचं देखील, ज्या प्रकारे त्यांनी आयोजन केलं. निश्चितच पराग सावंत आणि त्यांची पूर्ण टीम या स्पर्धेमध्ये एक झटताना पाहायला मिळाली, मेहनत करताना पाहायला मिळाली आणि म्हणूनच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडताना पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी विशेष पारितोषिक ज्यांनी दिलंय ते म्हणजे ऋषी तारकर सर, AR स्पोर्ट्सचे ओनर, यांच्या माध्यमातून मालिकावीरासाठी बॅट, त्यानंतर सिक्सर किंग साठी देखील कीर्ती सेल्स यांच्या माध्यमातून आपल्याला स्मार्ट वॉच मिळणार आहे. षटकार किंग या स्पर्धेचा कोण असेल त्याच्यावरती देखील नजर असतील. प्रवीणजी वादकर सर यांच्या माध्यमातून या षटकार किंग साठी स्मार्ट वॉच दिलं गेलं आणि हे बक्षीस जाते, त्यामुळे कुठेतरी ही स्पर्धा यशस्वी देखील होत असताना पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये माऊली स्पोर्ट्सचे ओनर पारसजी नलावडे सर यांच्याकडून जी वैयक्तिक पारितोषिक आहेत, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, क्षेत्ररक्षक यांसारखी जी वैयक्तिक पारितोषिक आहेत त्यांच्यासाठी देखील त्यांच्या माध्यमातून टी शर्ट प्रोव्हाइड करण्यात आले, त्यांचा देखील विशेष आभार. आणि निश्चितच या स्पर्धेमध्ये आपण साऊंड सिस्टीम देखील पाहतोय, अप्रतिम साऊंड सिस्टीम आहे आणि त्यासाठी आपण रुपेजी पोसम सर यांचं देखील कौतुक करूया. भुजबळ सर यांचं देखील कौतुक करू शकतो आपण. श्रावणी डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून आपल्याला हे मंडप व्यवस्था आपल्याला मिळाल्या, त्यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून घरापर्यंत पोहोचली असे tenniscricket.in ची पूर्ण टीम, विघ्नेश प्रभू असतील, निलेश आचरेकर असतील, अजित आचरेकर आणि गौरव सावंत सर, ही पूर्ण टीम आहे ती देखील मेहनत करताना पाहायला मिळाली आणि म्हणूनच या स्पर्धा यशस्वी देखील होत असताना पाहायला मिळाल्या. आणि त्याचबरोबर विशेष कोणाचं जर आभार मानायचे असतील या स्पर्धेमध्ये ते म्हणजेच द्विजकांत कोंडे सर यांचा आभार मानावे लागतील, कारण त्यांनी या स्पर्धेसाठी लाईट व्यवस्था आपल्याला दिली आहे. या मैदानावरती होणाऱ्या सर्व मॅचेस साठी त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाईट व्यवस्था जी आहे ती पुरवली जाते आणि खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर या स्पर्धा त्यांच्यामुळे यशस्वी होत असतात. द्विजकांत कोंडे सर कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा करत नाहीत आणि
निस्वार्थी व्यक्तिमत्व आहे, कारण क्रिकेट हे त्यांच्या नशामध्ये देखील आहे आणि आपल्या देवगडातील खेळाडू कुठेतरी एका वेगळ्या उंचीवरती जावेत यासाठी कोंडे फिशरीचे ओनर द्विजकांत कोंडे सर हे देखील मोलाचं सहकार्य करत असतात. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आपल्या शेतमाग हायस्कूलचे सर्व शिक्षक आणि त्यांची कमिटी यांच्या माध्यमातून हे ग्राउंड आपल्याला उपलब्ध झालं आहे, त्यांचा देखील विशेष आभार. आणि या स्पर्धेमध्ये शुभमजी ठुकरे सर यांचा देखील आपण आवाज ऐकलाय, एक गोड आवाज, याच सिंधुदुर्गाचा एक बुलंद आवाज आपण त्यांच्या माध्यमातून देखील समालोचन ऐकलं. या सर्वांच्या विशेष परिश्रमातून ही स्पर्धा यशस्वीरित्या होत असताना पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात होते. क्वार्टर फायनलची मॅच, जबाबदारी आहे या मॅच वरती आणि ती जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारे दोन सुपरस्टार, या देवगड नगरीचे दोन सुपरस्टार अनिकेत गाडी आणि केतन तिर्लोटकर मैदानाच्या आतमध्ये 52 धावांचा पाठलाग आहे आणि तो पूर्ण करायचा आहे. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख तो यूं ही फडफडाते हैं, हौसलों से उडान होती है. आणि हौसले दाखवणारी मॅच आपल्या बेटीला आल्या. पहिला बॉल आणि तो टाकण्यासाठी रेहान सज्ज झालाय. पहिलाच बॉल उडवला हवेत, बॉल हवेत आणि सीमारेषेच्या पलीकडे वार, सीमारेषा पार, वाघाची दहाड, षटकार, 6 धावा. चिट्टी वाजली. आणि दांडा मजबूत धरलाय, अप्रतिम फटका केला जातोय आणि डीजे मास्टर या स्पर्धेमध्ये डीजे मास्टरांकडे देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. आयुष यांचं देखील कौतुक करावं लागेल. त्याचबरोबर डान्सर आपल्याला जर पाहायला गेलं तर कौशल यांचं देखील विशेष सहकार्य लाभलं. याच बॉलवरती फटका जर पाहायला गेला तर फसला होता आणि त्यानंतर आपण जीव सांभाळून खेळा मित्रांनो, आपल्याला जीव सांभाळून खेळायचा आहे, आपल्याला जिंकायचं आहे, कष्ट करायचे आहेत, हे सर्व मान्य आहे, परंतु त्याचबरोबर आपला जीव देखील सांभाळायचा आहे. या बॉलवरती सिंगल आले, सिंगलच्या मदतीने धावा बनवल्या गेल्या 7 धावा. मॅच जबरदस्त होणार यात शंका नाहीये. अभी मंजिल दूर है रुकना नहीं है, अभी मंजिल दूर है रुकना नहीं है, आएगी मुश्किलें हजार झुकना नाही आहे. दोन्ही संघ जर पाहायला गेला तर झुकण्यासाठी आले नाहीये, जिंकण्याच्या इराद्याने आलेत आणि म्हणूनच मॅच जबरदस्त आता पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आहे. क्वार्टर फायनलची मॅच जिंकणार संघ सेमी फायनल मध्ये दाखल होणार आहे आणि सेमी फायनल साठी हे जर पाहायला गेलं तर अ गटातून श्रीराम भटवाडी हा संघ सेमी फायनल साठी पात्र झाला. या मॅच मध्ये जिंकणार संघ हा श्रीराम भटवाडीच्या विरोधात खेळणार आहे. कालच्या दिवसामध्ये हॉटेल संतोषी देवगडे या संघाने फायनल मध्ये प्रवेश केला आणि हा संघ नाडन येथे देखील खेळताना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी रत्नेश पार्लेची देखील पाहायला मिळते. अंडर 8 ची स्पर्धा देखील आहे, त्यामध्ये हा हॉटेल संतोषी देवगड संघ खेळताना पाहायला मिळतोय. मॅच जबरदस्त होणार यात शंका नाही आहे. दोन्ही संघांकडे तेवढ्याच ताकदीचे खेळाडू आहेत. रेहान गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या स्पर्धेदरम्यान जितू दुरी यांचं देखील आगमन झालंय. स्वामी समर्थ ॲक्वा देवगडचे ओनर जितू दुरी सर यांचं देखील आगमन झालं आणि त्यांचा सत्कार इथे मात्र केला जाईल. सूरजजी देवगडकर सर यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. सूरजजी देवगडकर सर आपण यायचा आहे, जितू दुरी सर यांचा आपल्याला सत्कार करायचा आहे. नेहमीच या देवगड परिसरातील स्पर्धेमध्ये स्वामी समर्थ ॲक्वा यांचं योगदान महत्वाचं असतं. जितू दादा आपण देखील यायचा व्यासपीठावरती आपला मान सन्मान केला जाईल. मॅच कडे पुन्हा एकदा येऊया. 3 बॉल टाकले गेलेत आणि या 3 बॉल मध्ये 7 आलेत. पहिल्या बॉलवरती षटकार, परंतु यानंतर रेहानने केलेला कमबॅक. या मॅच मध्ये पालिया संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून देणारा गोलंदाज ठरलाय रेहान. थोडस थांबलाय कारण का मनामध्ये थोडस विचारचक्र पाहायला मिळत होतं आणि म्हणूनच कुठेतरी स्वतःला थांबवण्याचा निर्णय देखील घेतलाय. काही वेळा थांबवणं देखील गरजेचं असतं आणि तेच पाहायला मिळालं.
शॉर्ट पिचचा वापर, बॉल चांगल्या रीतीने टाकला जातोय. वा 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 वा, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. बॉल डॉट आलाय आणि त्यानंतर धावसंख्या रोखली गेली. 7 धावा. पहिल्या बॉल वरती षटकार आला जरूर, परंतु त्यानंतर आता या मॅच मध्ये एक पकड निर्माण करत असताना पालिये संघ पाहायला मिळतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये कोण आहे? संघर्षाचा योद्धा म्हणजेच केतन तिर्लोटकर. कित्येक युद्ध संघर्षाने जिंकणारा हा खेळाडू आहे. या मॅच मध्ये चॅलेंज एक्सेप्ट केलंय. एक्स्ट्रा धावींसाठी कुठेतरी शोल्डरचा अतिरिक्त वापर केला. साइडम गोलंदाजी आहे आणि त्यानंतर अँगल बनवत असताना तो एक्स्ट्रा धावींसाठी हा बॉल हाताला गेलाय. एक्स्ट्रा धावीने धावसंख्या आतापर्यंत 8 धावा धाव फलकावरती. 52 धावांची गरज आहे, म्हणजे अजून देखील 44 धावा तुमच्या खात्यामध्ये अजून डिपॉझिट करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला दुसरं षटक महत्वाचं आहे. हा बॉल वेगात टाकलाय. वा 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 वा, चांगली गोलंदाजी. टाळ्यांचा गजर पालिये संघाच्या माध्यमातून झालाय. कारण एकच आहे, या खेळाडूला रोखणं सोपं नाही आहे, परंतु रोखलंय रेहानने आणि म्हणूनच टाळ्यांचा गजर. या षटकामध्ये 3 बॉल डॉट देखील पाहिले. शेवटचा बॉल हा देखील आपण जर पाहायला गेलं तर डॉट पाहिला. त्याआधीचा बॉल हा एक्स्ट्रा धावेसाठी पाहायला मिळाला होता. जबरदस्त गोलंदाजी रेहानच्या माध्यमातून. आता थोडीशी चर्चा रंगते अनिकेत गाडी आणि त्याचबरोबर केतन तिर्लोटकर यांच्यामध्ये. कशा प्रकारे आपल्याला या मॅच टार्गेट सेट करायचं आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला मॅच जिंकली जाऊ शकते. 15 धावा आपण जर बनवल्या, दुसऱ्या षटकामध्ये 30 होणार आहेत. या बॉलवरती आडव्या बॅटने फटका. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल धाव फलकावरती ऍड होईल. सिंगलच्या मदतीने धावा बनवले गेले आतापर्यंत 9 धावा धाव फलकावरती. या आधीची मॅच आठवा. या आधीच्या मॅच मध्ये सिद्धूने पराक्रम केला होता. 6 बॉल 29. आवश्यकता असताना विजय दुर्गच्या विरोधात या खेळाडूने त्या धावा बनवल्या होत्या. म्हणूनच या मॅचचा शेवटचा बॉल पडेपर्यंत हार मानून चालणार नाहीये. पहिल्या षटकाची सांगता 9 धावा धाव फलकावरती, म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 43 ची आवश्यकता आहे. या षटकामध्ये तुम्हाला 15 धावा बनवाव्या लागतील, म्हणजेच ऑटोमॅटिकली 30 होणार आहेत. या मॅच मध्ये हे षटक महत्वाचं आणि ते षटक जबाबदारीने टाकावं लागेल आणि जबाबदारीने खेळावं लागेल. सुमधुर संगीत ऐकूया, मॅच कडे येऊया. वा वा वा, वेगात टाकला. पहिलाच बॉल वरती प्रश्न विचारला आहे का उत्तर या माझ्या गोलंदाजीचं. आता उत्तर द्यायचं आहे. आता या वाघाला दहाडावं लागेल, कारण का येणारे 11 बॉल महत्वाचे आहे. जिंकायचं आहे तर त्यासाठी लढायचं देखील आहे. फुलरचा चेंडू, त्याच्यावरती आक्रमण आणि विकेट. आता आली मॅच मध्ये मजा. या मॅच मध्ये आता धावा दुप्पट होणार नाहीये हे स्पष्ट झालंय. म्हणजेच आपल्याला या मॅच मध्ये 43 धावा या कंपल्सरी बनवाव्याच लागतील. या मॅच मध्ये विकेट आली नसती तर धावा दुप्पट झाल्या असत्या. जेवढ्या धावा बनवणार होता तेवढ्या दुप्पट झाल्या असत्या. परंतु पहिल्या षटकामध्ये जे रेहानने प्रेशर टाकलं त्याचा परिणाम केतन तिर्लोटकर माघारी. परंतु मॅच संपली नाहीये. टीजे या बॉलवरती फटका तर केलाय. चेंडू हवेत आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल का? प्रयत्न केले धावा रोखण्यासाठी, परंतु प्रयत्न पुरे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आला. वार सीमा
चौकार आलाय या बॉलवरती देखील वा 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 फटका चांगला है किस्मत मौका देती है लेकिन मेहनत चौका देती है मेहनतीचा वार आलाय सीमा रेषा पार चौकार 17 वरती आवश्यकता आता या मॅच मध्ये या बॉल वरती फटका केलाय लॉंग लेगला फटका सिंगल धाव फलकावरती 8 सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केले गेले 2 धावा धाव फलकावरती 8 म्हणजे धाव संख्या आतापर्यंत बनवली गेली 19 धावा आल्यात म्हणजे जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 33 बॉल असतील आता 7 बॉल 7 बॉल मध्ये 33 ची आवश्यकता म्हणजेच मगच्या मॅच ची कहाणी पुन्हा एकदा दोहरवली जाऊ शकते का हे देखील पाहायचं आहे पलटवार केले जातील का या मॅच मध्ये मैच जबरदस्त होना 7 बॉल 33 की आवश्यकता जीत निश्चित हो तो कायर भी लड़ सकते हैं बहादुर वो कहलाते हैं जो हार निश्चित हो फिर भी मैदान नहीं छोड़ते आपल्याला मैदान सोडायचं नाही आहे मैदान गाजवायचं आहे या बॉलवरती वा 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 फटका हवेत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे बॉल आणि बॅट मध्ये फाइट ढगात लाईट षटकार 6 धावांसाठी मॅच मध्ये मजा षटकार आलाय आणि मॅच मध्ये आले आता रंगतदार सहा बॉल 6 मध्ये आवश्यकता आहे या मॅच मध्ये 27 ची 6 बॉल 27 ची कहाणी कशा प्रकारे लिहिली जाणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे परंतु या स्पर्धेचं आयोजन आवडलं असेल स्पर्धा आवडली असेल तर टाळ्यांचा गजर झाला पाहिजे मॅच जबरदस्त पाहायला मिळते निश्चितच पीएस स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन पराग सावंत आणि कंपनी या स्पर्धेमध्ये आयोजन केलं या पीएस या नावासाठी एकत्र आले स्पर्धेचं आयोजन झाली सुरुवात झाली आणि आता मॅच मध्ये मजा देखील आली आहे या स्पर्धेचं जर पाहायला गेलं तर विशेष आकर्षण म्हणजे दुसरं षटक ज्या षटकामध्ये चॅलेंजिंग षटकामध्ये जर विकेट आली तर धावा तेवढ्याच परंतु जर विकेट नाही आली जेवढ्या धावा बनवणार तेवढ्या धावा दुप्पट आणि हे चॅलेंज या चॅलेंजने कित्येक संघ हे पराभूत देखील झाले जबरदस्त प्लॅनिंग तुम्हाला या स्पर्धेमध्ये शिकायला पाहायला मिळालंय 6 बॉल 27 ची आवश्यकता पहिलाच बॉल वरती फटका हा फसला चेंडू हवेमध्ये आहे परंतु क्षेत्ररक्षकाने चूक केली बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नाहीये सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झाले तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का केलाय आणि त्यानंतर ओहो आता या बॉल वरती विकेट तर येणार परंतु आउट कोण हा प्रश्न जरूर आहे आउट माघारी परतलेत नावात राज आहे परंतु बॅटिंग मध्ये राज करू शकले नाहीयेत बॅक टू द पेवलेन जबाबदारी घेतली आहे परंतु राज तिर्लोटकरचं स्ट्राइक वरती येणं गरजेचं होतं कारण 4 बॉल मध्ये 16 धावा या मॅच मध्ये संघर्ष केला टाळ्यांचा गजर राज तिर्लोटकर साठी झाला पाहिजे मित्रांनो या मॅच मध्ये परिणाम काय येऊ द्या परंतु हा खेळाडू लढताना पाहायला मिळालाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय रोशन आलाय या मॅचला रोशन करण्यासाठी या बॉल वरती टॅप केला जातोय सिंगल धाव वरती 8 सिंगल ला डबल मध्ये कन्वर्ट करावं लागेल रोशन एका धावेला दुहेरी मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करताय 2 धावा आल्या आहेत म्हणजेच आता या मॅच मध्ये समीकरण थोडस बदललं जाईल धाव संख्या आतापर्यंत बनवली गेली आहे 27 धावा धाव फलकावरती आवश्यकता 29 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत म्हणजेच आवश्यकता अजून देखील 23 ची असणार आहे बॉल आहेत आपल्याकडे 4 बॉल 23 या बॉल वरती ओहो षटकार आलाय एक वार आणि तो सीमारेषा पार षटकार 6 धावा आता मॅच मध्ये समीकरण बदललंय आता 3 बॉल 17 ची आवश्यकता 3 बॉल 17 मॅच आवडले तिर्लोट संघाचा संघर्ष आवडलाय टाळ्यांचा गजर जोरदार होऊन जाऊ द्या आपली स्पर्धा आहे आणि आपल्या स्पर्धेला टाळ्यांचा गजर हा होणं गरजेचं देखील आहे
3 बॉल त्यांचा आवाज येतोय. 3 बॉल 17ची आवश्यकता. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉलवरती समोरच्या दिशेने फटका. सिंगल धाव फलकावरती ऍड. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल का? दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न तर केलाय. 2 धावा धाव फलकावरती सोडल्या जातील. आता 2 बॉल 15ची आवश्यकता. 2 मध्ये 15. ज्या षटकामध्ये डबल धाव संख्या आली असती तिथे आपण विकेट गमावली आणि तिथून समीकरण बदललं. शॉर्ट पिचचा वापर. फटका फसलाय. चेंडू हवेत. सिद्धू झेल टिपण्याचा प्रयत्न करतायत परंतु सिंगल धाव फलकावरती ऍड होईल. आणि आता या मॅचचं चित्र स्पष्ट झालंय. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. 1 बॉल आणि आवश्यकता 13ची आवश्यकता आहे. 1 बॉल 13. काही होऊ शकतं. क्रिकेटचा खेळ आहे. 1 बॉल 14ची आवश्यकता आहे. माफ करा. 1 बॉल 14ची आवश्यकता असणार आहे. काही होऊ शकते. क्रिकेटचा खेळ आहे. परंतु हा बॉल चांगल्या रीतीने टाकलाय म्हणजे मॅच फिनिश झाले आणि मॅच जिंकले ठाणेश्वर पालिया संघाने. या मॅच मध्ये त्यांनी चमत्कार केले आणि म्हणूनच नतमस्तक व्हायला भाग पाडला अपोजिट संघाला. वेल्डन सिद्धू आणि कंपनी या स्पर्धेमध्ये लढलात आणि म्हणूनच जिंकलात. हार्ड लक केतन तिर्लोटकर आणि कंपनी. तिर्लोट संघ चांगला खेळ करताना पाहायला मिळाले परंतु काही चुका झाल्या. दुसऱ्या षटकाचं प्लॅनिंग चुकलं आणि हे पराभवाला सामोरं जावं लागले. चॅम्पियन संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेलाय परंतु पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. यानंतर येऊया आपण सेमी फायनल कडे. ठाणेश्वर पालिया संघ आणि त्याच्या विरोधात श्रीराम भटवाडी संघ. मॅच जबरदस्त होणार. सेमी फायनलचा थरार रंगणार आणि त्यासाठी आवाजामध्ये बदल होणार. आवाज ऐकूया. यानंतर देवगडचा बुलंद आवाज शुभम टुकरुल यांच्याकडे जातोय आपण.